पुढची बातमी संजय राऊतांसंदर्भातली। अजित पवार हे महाराष्ट्राचे नेते नाहीत तर ते ॲक्सिडेंटल नेते असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। भाजप मित्रपक्षाला सांभाळण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत त्यांनी निशाणाही साधला। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी पुरावे नसल्याची अजित पवारांची भूमिका समोर आली होती, त्याबद्दल सुद्धा संजय राऊतांनी टिप्पणी केली आहे। अजित पवार हे हतबल आहेत। अजित पवार हे नेते नाहीत। अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत। भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेने त्यांना जागा मिळालेल्या आहे, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही। जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं, जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत। आम्हाला सगळ्यांना पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं होतं त्यांच्या सरकारनं। तेव्हा अजित पवार बोलले नाहीत, यांच्या विरुद्ध पुरावा नाही, नवाब मलिक यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अनिल देशमुख यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अन्य कोणाविरुद्ध पुरावा नाही। कसल्या पुराव्याच्या गोष्टी करतायत? आम्हाला गाडायचं आणि त्यांना पुरावा शोधायचा। बीडमध्ये जो काय संतोष देशमुख प्रकरणाचा आणि तिकडले एकंदरीतच माफियागिरीचा जो तपासाचा जो फार्स चाललेला आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आपल्या माफिया मित्र पक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल। बीड पॅटर्न जर महाराष्ट्रात लागू झाला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा बीड पॅटर्न लागू होईल आणि तुमच्या हातातून राज्य सटकून जाईल।